हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 3 लेसन नंबर 3.4 फन विथ साऊंड्स. फन विथ साऊंड्स. तर कोणकोणते साऊंड्स देण्यात आलेले आहेत चला तर पाहून घेऊया. व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड आणि यू देण्यात आलेलं आहे. तर त्यांचं प्रोनाउन्सिएशन कसं केलं जातं, त्यांना फोनिक्स मध्ये कसं उच्चारतो आणि त्या रिलेटेड कुठले कुठले वर्ड्स येऊ शकतात हे या आपण पाठात पाहणार आहोत. चला तर पाहून घेऊया. लुक, लिसन अँड रिपीट. लुक लुक म्हणजेच पहा, लिसन म्हणजेच ऐका, रिपीट म्हणजेच पाठीमागं म्हणा. चला तर पाहून घेऊया. व्ही हा लेटर देण्यात आलेला आहे. पहा, व्ही या लेटरला फोनिक्स मध्ये व असं प्रोनाउन्स केलं जातं. कसं? व असं प्रोनाउन्स केलं जातं पाहून घेऊया. चला तर व व वल्चर, व व वॅन, व व वायलिन, व व व्हेजिटेबल्स. तर अशा प्रकारे वी चा उच्चार व असा होतो. चला तर पुढील वर्तुळात आपल्याला डब्ल्यू हा लेटर देण्यात आलेला आहे. तर डब्ल्यू या लेटर हा कन्सोनंट आहे. तर डब्ल्यू या लेटरसाठी फोनिक्स मध्ये व असा उच्चार आहे. काय आहे? व असा उच्चार आहे. चला तर पाहून घेऊया. व व वॉल, व व वेल, व व वूड, व व वॉच. तर अशा प्रकारे डब्ल्यू या लेटरचा उच्चार व असा होईल. तर पुढील चित्रात यू हा लेटर देण्यात आलेला आहे. यू हा लेटर वॉवेल आहे. यू हा लेटर वॉवेल आहे. तर यू या लेटरसाठी फोनिक्स मध्ये अ हा उच्चार आहे. काय आहे? अ हा उच्चार आहे. चला तर पाहून घेऊया. अ अ अंकल, अ अ अम्ब्रेला, अ अ अंपायर, अ अ अब. तर अशा प्रकारे यू या लेटरचा उच्चार अ असा होईल. पुढील चित्रात आपल्याला एक्स हा लेटर देण्यात आलेला आहे. तर एक्स ह्या लेटरचा उच्चार स असा होईल. काय होईल? स असा होईल. एक्स हा कन्सोनंट आहे. चला तर पाहून घेऊया. स स एक्सरे, स स एक्समस ट्री, स स फॉक्स, स स झेरॉक्स. तर अशा प्रकारे एक्सचा उच्चार स असा होईल. पुढील चित्रात वाय हा लेटर देण्यात आलेला आहे. वाय हा कन्सोनंट आहे. वाय या लेटरसाठी फोनिक्स मध्ये य हा उच्चार आहे. काय आहे? य हा उच्चार आहे. चला तर पाहून घेऊया. य य यान, य य या, य य योगा, य य याच. तर अशा प्रकारे वाय या लेटरचा उच्चार य अशा प्रकारे होईल. पुढील चित्रात आपल्याला झेड हा लेटर देण्यात आलेला आहे. झेड हा कन्सोनंट आहे. झेड ह्या लेटरसाठी फोनिक्स मध्ये झ हा असा उच्चार आहे. काय आहे? झ असा उच्चार आहे. चला तर पाहून घेऊया. झ झ झेब्रा, झ झ जीप, झ झ झू, झ झ झिरो. तर अशा प्रकारे झेड या लेटरचा उच्चार झ असा होईल. नेक्स्ट वन ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. चला तर पाहून घेऊया. ट्रेस द लेटर्स विथ युअर फिंगर्स ऑर अ पेन्सिल. तर आपल्याला खाली लेटर्स देण्यात आलेले आहेत. यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड हे लेटर्स देण्यात आलेले आहेत. तर या लेटर्सला आपल्याला काय करायचे आहेत? फिंगर्सनं, बोटानं किंवा पेन्सिलनं काय करायचं आहे? ट्रेस करायचं आहे, गिरवायचं आहे, जेणेकरून मुलांना काय होईल? यांना लिहिता येईल आणि त्यांना त्यांचं इंट्रोडक्शन होईल. C1 ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. चला तर पाहून घेऊया. लुक, लिसन अँड रीड. लुक म्हणजेच पहा, लिसन म्हणजेच ऐका आणि रीड करा म्हणलेलं आहे. 3 लेटर वर्ड्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. BUG बग, JUG जग, HUG हग, MUG मग, RUG रग. तर हे 3 लेटर वर्ड्स आहेत. त्यांचा जो एंड वर्ड जे आहेत ते काय आहेत? सिमिलर आहेत. एंड वर्ड्स काय आहेत? सिमिलर आहेत. हे रायमिंग वर्ड्स मध्ये सुद्धा येथे येऊ शकतात. फक्त फर्स्ट लेटर काय करण्यात आलेला आहे? इथं चेंज करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे येथे सुद्धा अजून काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत. ते सुद्धा पाहून घेऊया. BUN बन, FUN फन, RUN रन, SUN सन, GUN गन.
त्यानंतर ना आपल्याला खाली सुद्धा अजून काही 3 लेटर वर्ड्स देण्यात आलेले आहेत. NUT नट, CUT कट, BUT बट, HUT हट, GUT गट. तर अशा प्रकारे हे मुलांकडून काय करायचे आहे, 3 लेटर वर्ड्स रीड करून घ्यायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत, जेणेकरून मुलांना लिहिता सुद्धा येईल आणि वाचता सुद्धा येणार आहे. D1 ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे पहा. लिसन, सी अँड राईट. लिसन म्हणजेच ऐका, सी म्हणजेच पहा, राईट म्हणजेच लिहा. JUG जग, जग म्हणजेच काय, जे आपण पाणी भरून ठेवतो पेल्यात त्याला जग असं म्हणतात. बग म्हणजेच काय, किडा. BUG बग म्हणजेच काय, किडा. FUN फन म्हणजेच काय, मजा. RUN रन म्हणजेच काय, पळा. आणि HUT हट म्हणजेच काय, झोपडी. इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत पहा टीचरसाठी. आज द चिल्ड्रन्स फॉर मोर वर्ड लाईक दिस. याच प्रकारचे अजून काही वर्ड्स, वेगवेगळे वर्ड्स इथं मुलांना काय करायचे आहेत, विचारायचे आहेत. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 3.4 फन विथ द साऊंड हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.